मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अ, जो एक 2-4 दिवसापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ होता श्रीगोंदा तालुक्यातील जे फलटण तालुक्यातील जे एक रामोशी समाजातील जे माझ्या भगिनी होत्या आणि त्यांची मुलगी होती. त्यांचा एक व्हिडिओ अतिशय प्रचंड ग्रुपवरती व्हायरल झाला होता आणि त्या ग्रुपला जे व्हिडिओ व्हायरल झाला होता ते माझ्या जय मल्हार क्रांती संघटनेचे जे श्रीगोंदा तालुक्याचे जे तालुका अध्यक्ष आहेत गणेशजी पोळ असतील किंवा त्यांचे सहकारी जय मल्हार क्रांती संघटनेचे युवक अध्यक्ष असतील संतोषजी पोळ त्यांनी श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये रामोशी समाजाचे एक माझी भगिनी या ठिकाणी ऍडमिट होती आणि तिला डॉक्टर उपचार करत होते पण पैशाअभावी ती व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये पडून होती. तर त्या संतोष जे असतील किंवा गणेश जे असतील या दोघांनी मदत केली आणि तो व्हिडिओ सगळ्या ग्रुपवरती टाकला. त्या मायलिकी माझ्यासोबत आहेत. दीदी नमस्ते. नमस्कार. पहिलं तुझं नाव सांग. माझं अनुजा मधने. तू कितवीत शिकतेस काय सांगशील? मी 12वीत आहे. तुझं शिक्षण किती झालंय? मी आता 12वीत आहे. तू ज्या ठिकाणी दवाखान्यामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालता ज्या दवाखान्यात तू ऍडमिट होती त्या दवाखान्याचं नाव सांग पहिल्यांदा. दवाखान्याचं नाव कमल हॉस्पिटल आहे. आणि ते कुठं होतं? तालुका कुठला होता? चिंबळ माहिती आहे आम्हाला. तालुका माहिती तालुका नाही. श्रीगोंदा चिंबळ या ठिकाणी होता. तर त्यावेळेस तुझी जे श्रीगोंदा तालुक्यातील जे चिंबळ हॉस्पिटल आहे या ठिकाणी तुझी आई ऍडमिट होती. तर काय विषय होता नक्की काय सांगशील? माझ्या मम्मीला पॅरलाइज झालता. त्यामुळे आम्ही तिथे ऍडमिट केलं. 5-6 दिवसाची ट्रीटमेंट होती. त्यामुळं आमचं म्हणजे पैशाची काहीच ऍडजस्ट झाली नाही. म्हणजे हॉस्पिटलचं बिल पण खूप झालं होतं. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. तिचे उपचार हे सगळं बंद होतं. नुसतं आमचं हॉस्पिटलच्या बिल देण्या वाचून आम्ही 1 महिना होतो तिथे. मग 1 महिना तुम्ही तिथं तुमचं पैशाचं ऍडजस्ट न झाल्यामुळे तुम्ही तिथं राहिलात. तर तुम्ही तिथं राहिल्यावरती डॉक्टरांचं काय म्हणणं आलं किंवा जे तुम्हाला जे मदत करणारे जे होते जे मल्हार क्रांती संघटनेचे जे तिथले श्रीगोंदाचे तालुका अध्यक्ष गणेशजी पोळ असतील किंवा त्यांचे सहकारी संतोषजी पोळ असतील या सर्व टीमनी तुम्हाला कशा प्रकारे मदत केली आणि ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचले? पहिले तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही नातेवाईकांकडून किंवा कुठूनही पैसे ऍडजस्ट करा. आणि म्हणजे ज्यावेळेस गणेश काकांना हे कळलं की आमची अशी अवस्था आहे हॉस्पिटलमध्ये, सो ते सगळेजण आम्हाला भेटण्यासाठी आले. त्यांनी सगळे विचारून माहिती घेतली आम्हाला. ज्या दिवशी भेटायला आले त्या दिवशी आम्हाला थोडे पैशाची मदत केली आणि आम्हाला धीर दिला. म्हणले तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे. मी भाऊ आहे असं समजून सगळं सांग बोलले. आम्ही त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. मग त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली आणि एक पाठबळ दिलं आम्हाला. तिथून आम्ही इथं येऊस्तोपर्यंत ते कंटिन्यू एक भावावाने माझ्यासोबत होते. ज्या वेळेस ते संतोष भाऊ किंवा गणेश भाऊ तुम्हाला भेटायला आले आणि त्यांची सर्व टीम तुम्हाला भेटायला आली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? एक आधार वाटला. कोणतरी आहे आम्हाला मदत करणारे. ज्या वेळेस संतोष भाऊ आणि गणेश भाऊ त्यांची सर्व श्रीगोंदा तालुक्याची जय मल्हार क्रांती संघटनेची टीम तुम्हाला भेटायला आली आणि त्यांनी त्यानंतरनी जे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दौलत नाना शितोळे यांच्याकडे पुणे या ठिकाणी गेली आणि त्यानंतरनी पुढची प्रक्रिया कशी झाली तुला काय वाटते? आम्हाला म्हणजे आमची राहण्याची सोय नव्हती त्यावेळेस. सो ते आमच्यासाठी ती सोय करण्यासाठी दौलत नाना यांच्याकडे गेले होते. तर त्यांनी त्यांच्या घरात आमची सोय केली होती. बट आमची मावशी तयार झाले ना इकडे, मग आम्ही इकडे आलो. सांगण्याचा उद्देश हाच होता की जे संतोषजी पोळ असतील किंवा जे श्रीगोंदा तालुक्याचे जे तालुका अध्यक्ष असतील गणेशजी पोळ यांनी सर्व त्यांच्या टीमनी जय मल्हार क्रांती संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दौलत नाना शितोळे हे पुण्यामध्ये राहतात. या ठिकाणी गेले सर्व टीम त्यांची आणि त्यांनी नानांची हा सर्व विषय कानावर घातला आणि त्यानंतर नानांनी त्या हॉस्पिटल जे श्रीगोंदाचे जे चिंबळे हॉस्पिटल आहे या ठिकाणी त्यांच्या तिथल्या डॉक्टरांशी संपर्क केला
आणि एकूण तुमचं बिल किती होतं? आमचं टोटल 80,000 झाले होते. पण नानांच्या एका कॉलने त्यांनी 20,000 घ्यायची तयारी केली. नानांचा कॉल आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? ए आम्हाला म्हणजे एक आधार झाला, की आता काही टेन्शन नाहीये. आता सगळं व्यवस्थित होतंय असं. मग तुम्हाला असं वाटलं की बाबा समाजाचं एखादी व्यक्ती आपल्या आई आजारी आहे आणि या ठिकाणी हॉस्पिटलला भरण्यासाठी आपल्या समाजातील व्यक्तीकडे पैसे नाहीत, तर तुला कसं वाटलं हे फोन आल्यानंतर? मला म्हणजे एक आनंद झालता त्यावेळेस. एक देव भेटल्यावानी झालतं त्या टायमिंगला. नक्कीच ही होती दीदीचं असं म्हणणं आहे, की ज्यावेळेस त्या डॉक्टरांनी असं सांगितलं, की तुम्ही पैसे भरा आणि नंतर पेशंट घेऊन जा. त्यानंतरनी जे सर्व संतोष भाऊ असतील किंवा गणेश भाऊ असतील यांनी जी मदत केली, त्यांच्या सर्व टीमनी मदत केली आणि त्यांनी मदत करून ते तिथवर थांबले नाहीत. ते परत जय मल्हार क्रांती संघटनेचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत दौलत नाना शितोळे यांच्याकडे गेले आणि नानांनीही तिथल्या डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं, की माझ्या समाजाचा विषय आहे, माझ्या समाजातील व्यक्ती आहे आणि तुम्ही हे बिल काही करा. 80,000चं बिल 20,000 रुपये नानांनी करून घेतलं आणि ते डॉक्टरांनी सांगितलं, की नाना काही झालं तरी हरकत नाही, पण मी 20,000 घ्यायला तयार आहे. आणि मग पुढं काय झालं? ते 20,000 ही आम्हाला आपल्या समाज बांधवांनीच दिलेत. त्यातील ₹1 आमचा स्वतःचा नाहीये. एका रात्रीत आम्हाला 25,000 ॲडजस्ट करून दिले होते. जे 25,000 तुला ऍडजस्ट झाले, त्यांचं तू कशा प्रकारे आभार मानशील? म्हणजे शब्दच नाहीयेत आभार मानण्यासाठी. म्हणजे जिथं शक्य कोण कोणाला नाहीये, तिथे असं काही ओळख ना पाळख नसतानाही आम्हाला एवढी मदत केली. 500, 1000 माणसाने खारीचा वाटा म्हणून आम्हाला खूप मदत केली. आपल्या समाज बांधवांचा मी खूप खूप आभार मानते. नक्कीच ह्या होत्या दीदी त्यांचं असं म्हणणं आहे, की मी समाजाचं मला मदत केल्याबद्दल खूप खूप आभार मानते. माझ्याकडे बोलायला शब्दही नाहीत आणि मी त्या समाजाचं किंवा संतोष भाऊ असतील, दौलत नाना शितोळे साहेब असतील यांचं सर्वांचं